आजच्या काळात एखादा प्लॉट किंवा घर बांधायचे झाले तर सर्वात आधी आपण विचार करतो तो म्हणजे त्या प्लॉटच्या दिशेचा. या जागेवर वास्तू निर्माण केल्यानंतर आपल्याला त्रास तर होणार नाही, आजारपण आपले हातपाय तर पसरणार नाहीत, असे असंख्य विचार आपल्या मनात येतात. आणि त्यावेळी आपण विशेष लक्ष देतो ते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार त्या जागेच्या दिशेचा. एखादे घर किंवा वास्तू निर्माण करताना दिशेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच दिशा आणि उपदिशा तसेच कोणांचे ज्ञान असणे आवश्यक मानले जाते. प्रमुख दिशा ह्या 4 मानल्या जातात: पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण. ज्या स्थानी 2 दिशा मिळतात त्या स्थानाला कोण म्हणतात. पूर्व व उत्तर दिशा मिळून ईशान्य कोण म्हणजेच ईशान्य दिशा बनते. तर उत्तर व पश्चिम दिशा मिळून वायव्य कोण म्हणजेच वायव्य दिशा बनते. तर पश्चिम व दक्षिणेचा भाग मिळून नैऋत्य कोण म्हणजेच नैऋत्य दिशा बनते. अशा प्रकारे 4 मुख्य दिशांपासून आपल्याला आग्नेय, वायव्य, ईशान्य व नैऋत्य या उपदिशा मिळतात. आजकाल दिशांचे अचूक ज्ञान होण्यासाठी वास्तुबोधक यंत्राची मदतही घेतली जाते. पूर्व व उत्तर दिशामुखी प्लॉट हा शुभ मानला जातो, यात तीळमात्रही शंका नाही. परंतु हेही सत्य असूनही प्रत्येक व्यक्तीला पूर्व किंवा उत्तर दिशेचे प्लॉट मिळतीलच हे सुद्धा शक्य नाही. व्यवसाय करण्यासाठी दक्षिणमुखी प्लॉट घ्यायला प्रत्येक मनुष्य हा घाबरत असतो. या जागेवर वास्तू निर्माण केल्यानंतर फायदा होईल काय, व्यवसाय चालला नाही तर, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उद्भवतात व त्यामुळे मनुष्य स्वतःच्याच प्रश्नांमध्ये गुरफटला जातो. परंतु वास्तुशास्त्र एक असे अद्भुत व चमत्कारिक शास्त्र आहे ज्याचे पालन करताना कोणत्याही दिशेत भूखंडाचे निर्माण कार्य केले तरी बनणारे एखादे घर किंवा वास्तू ही प्राकृतिक गुणांनी युक्त आणि उत्तरोत्तर वृद्धी करणारीच राहील. म्हणून बुद्धिजीवी व्यक्तीने दिशेनुसार प्लॉट न बघता प्लॉटला वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बनवावे. कारण वास्तुशास्त्र ही प्रत्यक्ष फळ देणारी विद्या आहे. तिचा निर्माण कार्यात उपयोग केल्यामुळे माणसाचे जीवन हे सुखमय होते. बऱ्याचदा काही लोक आपल्या व्यवसायातील व्यस्ततेमुळे घर किंवा दुकानामध्ये असलेल्या दोषांना बघू शकत नाहीत आणि त्यामुळेच व्यवसायात व जीवनात येणाऱ्या दुर्घटना आणि अपयशांना आपण भाग्यातील दोष मानतात व शेवटी अपयशाचे तोंड बघितल्यावर ज्योतिषाकडे जातात. कदाचित दक्षिण दिशेत माझे घर व दुकान आहे म्हणूनच तर मला नुकसान होत आहे का. पैसे येण्याचे 100 रस्ते आहेत पण जाण्याचे त्याहूनही अधिक आहेत. प्रत्येक नातलगासाठी सर्व काही केल्यावरही यश का मिळत नाही. खिशात कितीही हात घातला तरी तो कोरडाच का निघतो. माझ्या जीवनात कोणतेही काम हे अडचणीविना कधी होईल काय. अशा प्रकारे प्रश्नांवर प्रश्न ज्योतिषांकडे मांडले जातात व या सर्व गोष्टींनी त्रासलेला मनुष्य या सर्व प्रश्नांना शेवटी तो दिशांवर सोडतो. कदाचित दक्षिणमुखी निर्माण असल्यामुळेच असे होत आहे का. वास्तविक वास्तू निर्माण कार्यात दिशेमुळे लाभ किंवा हानी होऊ शकत नाही. म्हणूनच दिशांवर दोष न ठेवता वास्तुशास्त्राला महत्त्व दिले पाहिजे व वास्तुशास्त्रानुसार निर्माण केले पाहिजे. आणि या सर्व गोष्टीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले कर्म व परमेश्वराचे नामस्मरण. आपण आपल्या घरात जितके नामस्मरण करतो, देवाला जितके वेळा हाक मारतो, त्या प्रत्येक वेळी वास्तू ही तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळेच आपल्या घरात व आपल्या जीवनात सुखमय, आनंदी व समाधानी वातावरण तयार होते.